पुढची बातमी मराठवाड्यातून। मराठवाड्यातील दानवे आणि सत्तार हा वाद सर्वश्रुत आहे। अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे हे कायम एकमेकांवर आगपाखड करताना दिसतात। आजही छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवेंनी सत्तारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती असल्याचा खळबळजनक दावा दानवेंनी केला। तर सत्तारांच्या वागण्यामुळे लोक नाराज आहेत, त्यांनी केलेल्या भानगडींमुळेच त्यांचं मंत्रिपद गेलं असंही दानवेंनी म्हटलंय। या दोन्ही नेत्यांच्या वादामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाकिस्तान सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे। आता हायकोर्टाने काल स्थगित दिली। महापुरुषाचा पुतळा उभा करून दिला। सिल्लोडची जिल्हा परिषदेची एवढी मोठी क्रीम जागा 4-5 एकरची महापालिकेत घेतली। काही दिवसांनी शाळा जमीनदोस्त केली। आता शॉपिंग सेंटर बांधतील, विकून टाकतील, पैसे घेतील, तरी सिल्लोडची जनता चूप आहे। त्यामुळे त्यांचं मंत्रिपद मिळालं नसावं। मंत्रिपद त्याच्यामुळे नाही गेलं, मंत्रिपद त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं। दरम्यान यावर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मंत्री संजय शिरसाट आणि माजी खासदार विनायक राऊत काय म्हणालेत पाहूया। रावसाहेब दानवेंचे वाक्य आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणार आहे असं मला म्हणायचं आहे। मोदींच्या राज्यामध्ये जर सिल्लोडसारख्या भागामध्ये पाकिस्तान निर्माण होत असेल तर नरेंद्र मोदी साहेबांचं ते अपयश आहे आणि रावसाहेब दानवेंनी ते बोलून दाखवलेलं आहे। रावसाहेब दानवेंनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, कशी आहे या संदर्भामध्ये मी सुद्धा सिल्लोडला जाणार आहे। या सर्व बाबी त्या नेहमी ठिकाणच्या धनी असतात त्या ठिकाणी आपण भेट दिल्यानंतर याबद्दलचा मी स्पष्टपणे खुलासा करतो। सिल्लोडमध्ये पाकिस्तान सारखी परिस्थिती आहे, आजही मी पुन्हा उल्लेख करतो असं रावसाहेब दानवे म्हणालेले आहे। या सगळ्या उल्लेखाचा परिणाम काय झाला, त्यांनी हे सगळी गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।